जर तुम्हाला टम्म फुगणारी अशी रवा पोळी बनवायची असेल, पुरणपोळी बनवायला टाईम नसेल, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. 2 वाटी गव्हाचं पीठ, मीठ, पाणी घालून कणिक चांगली मळून मुरण्यासाठी ठेवून द्यायची. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. 1 वाटी रवा खरपूस भाजून घ्यायचा. त्यानंतर सव्वा वाटी गूळ, सव्वा वाटी पाणी, वेलची जायफळची पूड, हलकंसं मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये रवा घालायचा. झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं चांगलं वाफलून घ्यायचं. मिश्रण थंड करायचं. त्यानंतर हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं. पुरण आणि कणिक दोन्हीही सेम आकाराचे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कणिक लाटून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण भरून गोळा सील करायचा आणि पोळ्या अगदी अलगद हाताने लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तव्यावर दोन्ही साईडने मस्त तूप लावून खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. एकूण एक पोळ्या अशाच पद्धतीने टम्म अशा फुगतात. जर तुम्हाला पुरणपोळी बनवण्यासाठी टाईम नसेल, तर ही अशा पद्धतीने झटपट होणारी रवा पोळी एकदा नक्की ट्राय करून पहा. मग वाट कसली पाहताय? अशाच नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.